हाईकोर्ट बार एसोसिएशन नागपुर की ओर से भारत के मुख्य सर न्यायाधीश CGI न्यायमूर्ति भूषण आर गवई का भव्य सत्कार समारोह आयोजित किया जाने वाला है। यह कार्यक्रम 28 जून 2025 को शाम 6:30 बजे कविवर्य सुरेश भट्ट सभागृह रेशिमबाग नागपुर में संपन्न होने जा रहा है। इस समारोह में पूर्व मुख्य न्यायाधीश UU ललित, न्यायमूर्ति दीपांकर दत्ता, न्यायमूर्ति प्रसन्ना वराले, बॉम्बे हाईकोर्ट के मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, न्यायमूर्ति अनिल किलोर, न्यायमूर्ति अतुल चंदुरकर, न्यायमूर्ति नितिन सांबरे, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता और एडवोकेट जनरल डॉक्टर बीरेंद्र साराव सहित न्यायपालिका के कई दिग्गज कार्यक्रम में उपस्थित होकर कार्यक्रम की शोभा बढ़ाएंगे। इसी दिन शाम 4:30 बजे नागपुर हाईकोर्ट परिसर में बार रूम नंबर 6 का उद्घाटन भी CGI गवई के हाथों संपन्न होगा। इसकी जानकारी आयोजित प्रेस वार्ता में हाईकोर्ट बार एसोसिएशन नागपुर की ओर से दी गई। हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर यांनी भारताचे जे सरन्यायाधीश आहेत श्री भूषण गवई साहेब यांचा सत्कार सोहळा दिनांक 28 जून 2025 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुरेश भट्ट सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला पूर्ण विदर्भातून वकील वर्ग अटेंड करणार आहे हा कार्यक्रम। त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टचे माननीय न्यायाधीश, मुंबई हायकोर्टात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि बरेच प्रतिष्ठित नागरिक नागपूर शहरातले या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। सर, आतापर्यंत किती चीफ जस्टिस यांचा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे? म्हणजे आम्ही या पहिले माजी सरन्यायाधीश श्री शरद बोबडे साहेब, माजी सरन्यायाधीश श्री उदय ललित साहेब यांचासुद्धा सत्कार सोहळा हायकोर्ट बार असोसिएशननी आयोजित केला होता। त्याचप्रमाणे जेव्हा मागच्या वर्षी सेंटेनरी इयर सेलिब्रेट केलं हायकोर्ट बार असोसिएशननी, त्यावेळचे जे सरन्यायाधीश होते श्री धनंजय चंद्रचूड हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। हा कार्यक्रम करताना आपल्या बार असोसिएशनच्या आणि तमाम वकील असेल किती आनंद होतो आहे आणि कशा प्रकारची तयारी आपण सुरू केली आहे? तयारी ही एकदम प्रत्येक हायकोर्ट बार असोसिएशनचा प्रत्येक मेंबर या तयारीमध्ये लागलेला आहे। कारण गवई साहेब हायकोर्ट बार असोसिएशनचे मेंबर होते। श्री भूषण गवई साहेब नागपूर खंडपीठामध्ये मुख्य सरकारी वकील म्हणून पण होते। त्यामुळे सगळ्यांचा त्यांच्याशी एक पर्सनल टच आहे। प्रत्येक मेंबरला हा कार्यक्रम त्याचा कार्यक्रम वाटत आहे, म्हणून मनापासून सगळे लोक या कार्यक्रमाची तयारी करून झालेले आहेत।